छत्रपती संभाजीराजे आज मुंबईच्या दिशेने पुण्यातून सकाळीच रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीराजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या पुतळ्याच्या स्मारकाची पाहणी जी आहे ती करायला जाणार आहे। गेल्या 7 वर्षांपासून हे स्मारक जे आहे ते बनतंय आणि या सगळ्या संदर्भातला जाब जो आहे तो तत्कालीन भाजप सरकारला आणि आत्ताच्याही भाजप सरकारला छत्रपती संभाजीराजे विचारणार आहेत। आपण पाहू शकतो का छत्रपती संभाजीराजेंच्या ही गाडी आहे, परंतु त्यांच्या पाठी शेकडो गाड्यांचा ताफा जो आहे तो सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। सकाळीच संभाजीराजे जे आहेत ते पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपल्याबरोबर धनंजय जाधव आहेत, त्यांच्या स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आहेत स्वतः। काय नक्की नेमकं तुम्ही मुंबईत जाऊन करणार आहात? खरं तर शेकडो गाड्यांचा ताफा आहे, तुम्ही जाब विचारणार आहात सरकारला, परंतु तुमच्यावरती दडपशाहीची भूमिका घेतली जाते का? हा शेकडो गाड्यांचा ताफा फक्त पुण्याच्या दिशेने आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या या गाड्या आहेत, म्हणजे पुण्याच्या प्रामुख्याने। याच्यामध्ये आता संभाजीनगर असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर नवी मुंबई, या सगळ्या गाड्या नवी मुंबईमध्ये ॲड होणार आहेत। परंतु मला सरकारला हेच सांगायचं आहे, तुम्ही आमच्या फ्लेक्सवाल्यांना त्रास दिला, तुम्ही आमच्या ज्या बोटी बुक केलेल्या आहेत त्या बोटीवाल्यांना धमक्या दिल्या, ही सगळी दडपशाही आम्ही सहन करणार नाही। आत्ता आलेल्या अपडेटनुसार राज्यभरातनं जे कार्यकर्ते त्यांच्या गाड्या देखील थांबवणं चालू केलेलं आहे प्रशासनाने। आमची विनंती आहे तुम्ही हे करू नका। आणि आम्ही मुंबईमध्ये येतोय कशाला? तर या महाराष्ट्राला जागं करायला। या शिवसेना भाजप सरकारनं आमच्या लोकांना शिवाजी महाराजांचं नाव सांगून खोटी भुरळ पाडली, आमची मतं घेतली, त्यांची ही मतांची पेटी खाली करायला आम्ही मुंबईला। परंतु तुम्हाला पुढे जाऊन पोलिसांनी अडवलं वगैरे, तर त्यावेळेसची तुमची भूमिका काय असणार? तुम्ही तुमच्या पाहणी दौऱ्यासाठी ठाम आहात का? हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, आमचा बाप शिवराय। कोणत्या माईच्या लालमध्ये दम नाहीये की छत्रपती संभाजी महाराजांना अडवणं। हो, आम्ही जाणार, आम्ही समुद्रात पण जाणार। आणि खरंच त्या ठिकाणी ते शेकडो कोटी रुपये त्यांनी खर्च केलेलं पण आम्हाला कळलेलं आहे, ते आहे का नाही पाहणार। किती कोणी दडपशाही करू देत, आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आणि जाणारच। स्मारक समिती तयार केलेली होती महाराष्ट्र शासनाने। स्मारक समितीवरती देखील अनेक कोटी रुपये जे आहेत ते आतापर्यंत खर्च झालेले आहेत। दिवंगत आमदार विनायक मेटे त्या स्मारक समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। मला हेच सांगायचंय, ह्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत, स्मारकाची सुरुवात होण्यापूर्वी जर शेकडो कोटी खर्च झालेली दिसत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेचा टॅक्स पेअरचा पैसा आहे। जर तुम्हाला ते जमत नव्हतं तर तुम्ही त्याचा इव्हेंट करायचा नव्हता। पंतप्रधान मोदी जर पाण्यामध्ये जाऊ शकतात तर आज संभाजीराजे का नाही जाऊ शकत? आम्ही मावळे म्हणून का जाऊ शकत नाही? हा आमचा त्यांना सवाल आहे। ती जी काही समिती असेल त्या समितीनं काय काम केलंय ते जनतेसमोर आलं पाहिजे। दिवंगत नेत्यांनी देखील चांगलं काम केलं होतं, परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये या गोष्टी पुढे गेलेल्या नाहीत। या सरकारला जाब विचारायला आम्ही मुंबईमध्ये येतोय। पोलिसांनी अडवलं तर तुमची ठाम भूमिका काय? छत्रपतींचा इतिहास आमच्या पाठीशी आहे। कोणाला अडवणं, आम्हाला अडवणं एवढंच पोलिसांना शक्य नाहीये, सोपं नाहीये। परंतु ज्या कोणत्या पोलिसांनी तुम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करताय म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मुंबईतल्या फ्लेक्सवाल्यांना त्रास दिलाय, त्याचा बंदोबस्त मात्र आम्ही नक्की करणार। हे पोलीस प्रशासन भाजपचं आहे का राज्यातील जनतेचं आहे? त्या तुमच्या जनतेच्या टॅक्समधनं पैसे या पोलिसांचा पगार होतोय। पोलिसांनी आम्हाला अडवू नका, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय। खरं तर पोलिसांनी आम्हाला अडवू नये, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, अशा पद्धतीचं मत जे आहे ते धनंजय जाधव यांनी व्यक्त केलंय। परंतु आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा जो आहे तो छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्यामध्ये आपल्याला यावेळेस पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील पश्चिम महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सध्या पुण्याहून पुढे उर्से टोल नाक्याच्या पुढे छत्रपती संभाजीराजे हे थांबलेले आहेत। थोड्याच वेळात नवी मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा गाड्यांचा ताफा दाखल होईल, त्यावेळेस तिथे मोठ्या संख्येने 4 चाकी गाड्या ज्या आहेत, वाहनं जी आहेत, गाड्यांचा ताफा तो त्यांच्या संपूर्ण त्या ताफ्यामध्ये सामील होईल आणि त्यानंतर थेट गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पाण्यातला पुतळा जो आहे, स्मारक जे जिथे बांधणार होतो त्या ठिकाणी जाऊन पाहणी दौरा जो आहे तो छत्रपती संभाजीराजे करणार आहेत। छत्रपती संभाजीराजेंचा आक्षेप आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागतात, परंतु या सगळ्या चुकीच्या गोष्टींच्या संदर्भात कोण विरोध का करत नाही असा सवाल जो आहे तो त्यांनी या सगळ्या संदर्भात उपस्थित केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।